नमस्कार. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीतील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील समसंबंध या घटकातील वर्णमाला इंग्रजी या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. समसंबंध या घटकातील वर्णमाला इंग्रजी या उपघटकामध्ये इंग्रजी वर्णमालेत इंग्रजी मुळाक्षरांचे 5-5चे गट करून त्यांना अनुक्रमांक दिले जातात. सुरुवातीपासूनचे अनुक्रमांक ए पासून 1 ने सुरू होतात, तर शेवटून दिले जाणारे अनुक्रमांक वायला 1 हा क्रमांक देऊन लिहिले जातात. उजवीकडून ठराविक क्रमांकाचे अक्षर, डावीकडून ठराविक क्रमांकाचे अक्षर व त्यापासून तयार होणारे अर्थपूर्ण शब्द शोधणे, अक्षरांना मूळ संख्यांचे अनुक्रमांक देऊन प्रश्न विचारणे, अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज गुणाकार करणे अशा क्रिया या उपघटकात करावे लागतात. या उपघटकावरील प्रश्न सोडवताना अक्षरमालेतील अक्षरांची 5-5 अक्षरांचे गट करून अक्षरमालेची पट्टी क्रमांकासहित तयार केल्यास व ती न पाहता अक्षरांचे क्रमांक लक्षात ठेवण्याचा सराव केल्यास प्रश्न सोडवणे कमीत कमी वेळात शक्य होते. अक्षरमालेची पट्टी खालीलप्रमाणे या ठिकाणी ए पासून तर वायपर्यंत अक्षरमालेचे 5-5 गटामध्ये विभाजन केलेलं आहे आणि त्याला डावीकडून क्रमांक 1 पासून 25 पर्यंत, त्याचप्रमाणे उजवीकडून वायला 1 क्रमांक देऊन एला 25 क्रमांक दिलेला आहे. अशा पद्धतीने 5-5 गटांचे गट पाडून यावरचे प्रश्न आपल्याला सोडवता येतील. वर्णमाला इंग्रजी या उपघटकातही पहिल्या 2 पदांमध्ये जो समसंबंध दाखविलेला आहे तसाच संबंध 3ऱ्या व 4थ्या पदांमध्ये शोधायचा असतो. या अक्षरमालेत 25 अक्षरे डावीकडून किंवा उजवीकडून मोजून प्रत्येक अक्षराचा क्रमांक कितवा तो शोधून त्या प्रश्नाचं उत्तर देता येतं. उदाहरणार्थ, जीचा सुरुवातीपासून 7वा क्रमांक आहे व शेवटून 25 × 7 म्हणजे 18वा क्रमांक येईल. त्याचप्रमाणे 2 अक्षरांच्या मध्यभागी येणारे अक्षर म्हणजे त्या 2 अक्षरांचे क्रमांक मिळून त्याच्या निम्मे केल्यावर येणाऱ्या संख्या इतके क्रमांकाचे अक्षर असेल. उदाहरणार्थ, जी व आर यांच्या मध्यभागी येणारे अक्षर शोधताना जीचा क्रमांक 7 व एसचा क्रमांक 19 यांची बेरीज 26, त्याच्या निम्मे 13 व 13व्या क्रमांकाचे अक्षर यम, म्हणून यम हे त्याचं अचूक उत्तर असेल. एखाद्या प्रश्नात दोन्ही पदांच्या क्रमांकांच्या वर्गांची बेरीज 2 अक्षरांच्या मध्ये दिलेली असते. उदाहरण AD A17D तर CG प्रश्नचिन्ह पर्याय दिलेले आहेत. या उदाहरणात एचा अनुक्रमांक 1 व डीचा अनुक्रमांक 4 आहे, म्हणून 1चा वर्ग 1 व 4चा वर्ग 16 आणि 16 + 1 = 17, म्हणून A17D हा त्याचा पर्याय दिलेला आहे. त्याचप्रमाणे CG या प्रश्नात सीचा अनुक्रमांक 3, 3चा वर्ग 9 आणि जीचा अनुक्रमांक 7 तर 7चा वर्ग 49, म्हणून 9 + 49 = 58, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर असेल, C58G. उदाहरण DV = FU तर IQ = प्रश्नचिन्ह. या प्रश्नात डी उजवीकडून 4थ्या क्रमांकावर, V डावीकडून 4थ्या क्रमांकावर, F उजवीकडून 6व्या क्रमांकावर तर U डावीकडून 6व्या क्रमांकावर. त्याचप्रमाणे IQ मधील I उजवीकडून 3ऱ्या क्रमांकावर 9व्या क्रमांकावर तर Q हा डावीकडून 9व्या क्रमांकावर येईल. त्याचप्रमाणे उत्तराच्या पर्यायांपैकी K हा उजवीकडून 11व्या क्रमांकावर तर O हा डावीकडून 11व्या क्रमांकावर असेल, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा अचूक पर्याय असेल. अशा रीतीने वर्णमाला इंग्रजी या उपघटकावरील प्रश्न सोडवताना वरील संदर्भांचा विचार करावा लागतो.